दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न असल्याचं महत्त्वाचं विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं। पुढच्या आठवड्यामध्ये मदतीची घोषणा करणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली। तर मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिली। ओला दुष्काळ नाही, मात्र दुष्काळाच्या धर्तीवर सगळ्या सवलती लागू केल्या जातील। विरोधकांच्या मागणीवर आता मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं। दिल्लीची वाट न बघता मदत करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे। तर शेतकऱ्यांना सर्व साहित्याची किट देणार असल्याचं देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। पहिल्या टप्प्यातलं जे काही नुकसान होतं ऑगस्ट पर्यंतचं, त्याकरता 2215 कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे। ही सगळी जी काही मदत आम्ही करणार आहोत ही पुढच्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू आणि शक्यतोवर आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। तसाच निर्णय मंत्रिमंडळाने घेतलाय। सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते, पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही, आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही। तथापि आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता यालाही, म्हणजे दुष्काळ तर त्याला टंचाई म्हणतो आपण, तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।